Good morning all of you. In previous lecture we are studied phylum Porifera. Today we will going to learn phylum Cnidaria. Phylum Cnidaria. आता निडारिया ह्या फायलम मधले ॲनिमल्स कसे असतात हे आपण बघणार आहोत ह्याच्यामध्ये. These animals are diploblastic, acoelomate and tissue level of organization. What is mean by diploblastic? These animals are made up of only two layers, that is ectoderm and endoderm. Means mesoderm layer is absent. त्याला आपण काय म्हणतो? डिप्लोब्लास्टिक. फक्त एक्टोडर्म आणि एंडोडर्म ह्या दोन लेयरनीच त्यांची बॉडी बनलेली असते. असिलोमेट, अब्सेन्स ऑफ सिलोम, अब्सेन्स ऑफ बॉडी कॅव्हिटी. ज्यांच्या बॉडीमध्ये बॉडी कॅव्हिटी नसते त्यांना आपण असिलोमेट म्हणतो. टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन मीन्स द बॉडी इज मेड अप ऑफ टिश्यू. त्यांच्यामध्ये टिश्यू असतात, त्याला आपण टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन असं म्हणतो. नेक्स्ट, जनरल कॅरेक्टर्स. विच आर द जनरल कॅरेक्टर्स? फर्स्ट वन, हॅबिट अँड हॅबिटेट. These animals are aquatic, ज्याला आपण जलचर प्राणी म्हणतो. मोस्टली मराईन, म्हणजे जास्तीत जास्त ते समुद्राच्या पाण्यामध्ये आढळतात. निडारिया या फायलममधले ॲनिमल कुठे आढळतात? समुद्राच्या पाण्यामध्ये जास्तीत जास्त आढळतात आणि कमीत कमी गोड्या पाण्यामध्ये. अँड फ्यू आर फ्रेश वॉटर. काय म्हटलेलं आहे? फ्यू आर फ्रेश वॉटर म्हणजे काही, खूप कमी हे गोड्या पाण्यामध्ये असणार आहेत. मग ते खाऱ्या पाण्यामध्ये असू देत किंवा गोड्या पाण्यामध्ये असू देत, त्यांना आपण काय म्हणणार आहे? ॲक्वॅटिक. अँड सो दीज ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज ॲक्वॅटिक. नेक्स्ट, सिमेट्री. रॅडियल सिमेट्री. काय म्हटलेलं आहे बघा? रॅडियल सिमेट्री. रॅडियल सिमेट्री मीन्स बघा, रेडियल सिमेट्री म्हणजे काय? हा ॲनिमल आहे तर ह्या ॲनिमलच्या आपण मधोमध जरी त्या ठिकाणी दोन भाग केले किंवा आडवे दोन भाग केले किंवा साईडनी जरी दोन भाग केले तरी त्याचे आपल्याला समानच दोन भाग मिळणार आहेत. कुठूनही आपण त्या ठिकाणी त्याचा कट केला तर समान आपल्याला दोन भाग मिळतात, तेव्हा त्याला आपण काय म्हणत असतो? रॅडियल सिमेट्री. नेक्स्ट, जर्म लेयर्स. नेक्स्ट, जर्म लेयर्स, दॅट इज डिप्लोब्लास्टिक. जे त्याच्या बॉडीचे दोन लेयर्स आहेत त्याला जर्म्स लेयर म्हटलेलं आहे. आणि हे कसं आहे आपण मगाशी बघितलं, एक्टोडर्म अँड एंडोडर्म, दॅट इज जर्म लेयर. देन सिलोम. बॉडी कॅव्हिटी आहे का याच्यामध्ये? नाही आहे, म्हणून त्याला आपण असिलोमेट म्हणायचे. झॉइड्स. झॉइड्स म्हणजे काय? तर दीज आर हॅविंग द टू फॉर्म्स, दॅट इज पॉलिप अँड मेडुसा. ह्या ॲनिमल्समध्ये दोन प्रकारचे ॲनिमल असतात. एक म्हणजे पॉलिप म्हणजे असे असतात पॉलिप्स, आणि मेडुसा म्हणजे हे असे असतात. पॉलिप आणि मेडुसा. आता या दोन्हीमध्ये काय फरक असतो? तर ह्याच्यामध्ये पॉलिप म्हणजे दे कॅन नॉट स्विम, दे कॅन नॉट मूव्ह, ते पाण्यामध्ये फिरू शकत नाही आहेत, दे आर ससाईल. अँड मेडुसा जे आहेत दे आर फ्री स्विमिंग. फॉर एक्झाम्पल ऑरेलिया और जेलीफिश. त्यांचा आकार थोडासा ओव्हल शेपमध्ये असतो. पॉलिप्सचा जो आकार आहे तो उभा असतो. आणि ह्या दोन्हीमध्ये ह्या ठिकाणी फंक्शनही वेगळं आहे. हे स्विम करू शकत नाही आहेत पॉलिप फॉर्मेशनमध्ये असणारे, आणि मेडुसा फॉर्मेशनमध्ये असणारे हे इझिली पाण्यामध्ये स्विमिंग करू शकतात. ओके. नेक्स्ट कॅरेक्टर, दॅट इज डिस्टिंक्ट फीचर. नेक्स्ट कॅरेक्टर इज डिस्टिंक्ट फीचर. सिलेंटेरॉन और गॅस्ट्रोव्हेस्क्युलर कॅव्हिटी. आता सिलेंटेरॉन किंवा गॅस्ट्रोव्हेस्क्युलर कॅव्हिटी म्हणजे काय? आता तुम्ही म्हणाल हे तर असिलोमेट आहेत,
परत इथं आलेला आहे की सिलेंटेरॉन गॅस्ट्रोव्हेस्क्युलर कॅव्हिटी. आता हा सिलो म्हणजे काय, बॉडी कॅव्हिटी. दिस इज द ट्रू कॅव्हिटी, ज्याच्यामध्ये तिन्ही लेयर्स असणार आहेत आणि त्या 3 लेअरमुळं जेव्हा बॉडीची कॅव्हिटी बनते तेव्हाच आपण त्याला सिलो म्हणतो. पण इथं तर आपण बघितले हे कसे आहेत, डिप्लोब्लास्टिक आहेत. डिप्लोब्लास्टिक असल्यामुळे यांच्यामध्ये ट्रू बॉडी कॅव्हिटी नसते आणि ह्यांच्यामध्ये असते बॉडी कॅव्हिटी, पण त्या ठिकाणी मेसोडर्मल सेल्स नसतात. Means the body cavity do not have lined with mesodermal cells, means they do not having true body cavity, and so it is called as the coelenteron or gastrovascular cavity. Then tentacles. Tentacles bears nidoblast or stinging cells. आता टेंटॅकल्स म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, गेल्या वेळेस आपण फायलम पोरीफेरामध्ये बघितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी सायकॉनच्या वरती तर असं स्ट्रक्चर आहे, ह्याला आपण टेंटॅकल्स म्हणतो. हे टेंटॅकल्स कशासाठी असतात, तर हे टेंटॅकल्स या ठिकाणी फूड घेण्यासाठी, पाण्यामधलं जे काही फूड आहे ते घेण्यासाठी ते टेंटॅकल्स त्याला मदत करत असतात किंवा अटॅचमेंटसाठी. पण इथं जे टेंटॅकल्स आहेत, निडारिया ह्या फायलममधले टेंटॅकल्स, ह्या टेंटॅकल्समध्ये एक प्रकारचे सेल्स असतात. त्या सेल्सना म्हटलेलं आहे निडोब्लास्ट असे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द नीट CET. अँड दिस इज हॅविंग स्टिंगिंग सेल्स. त्यांच्यामध्ये कोणत्या सेल्स असतात, तर ह्या स्टिंगिंग सेल्स असतात. अँड ह्या स्टिंगिंग सेल्स काय मदत करतात, दीज आर हेल्प्स ऑफेन्स अँड डिफेन्स. म्हणजे ह्या ठिकाणी ह्या स्टिंगिंग सेल्समध्ये असं एक केमिकल असतं की ते सिक्रेट करतात आणि त्याच्यामुळं त्यांचं संरक्षण होत असतं. फॉर एक्झाम्पल एखादा प्रे किंवा एखादा त्या पाण्यामध्ये कोणताही त्यांना खाण्यासाठी एखादा ॲनिमल आला तर त्याला काय करतात, ते त्या स्टिंगिंग सेल्समधून एक केमिकल सिक्रेशन करतात आणि त्याला त्या ठिकाणी मारून टाकतात आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्याला ते खाऊ शकत नाहीत. म्हणून या ठिकाणी टेंटॅकल्सचा उपयोग इथं काय होतं, इट हेल्प्स फॉर ऑफेन्स अँड डिफेन्स. आपलं संरक्षण करण्यासाठी त्यांना हा उपयोग होत असतो. निडोब्लास्ट सेल्स हे त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. नेक्स्ट जनरल कॅरेक्टर, डायजेशन. बोथ इंट्रा अँड इंटरसेल्युलर डायजेशन. ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. आता आपण हे ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन बघितलेलं आहे पहिल्या लेक्चरमध्ये. म्हणजे ह्या ठिकाणी फक्त एकच ओपनिंग असतं याच्यामध्ये. मीन्स द माउथ अँड ॲनस आर प्रेझेंट ॲट वन साईड. अँड सो देर इज ए एक्सक्रीशन, डायजेशन इज ऑल्सो occurs through the one opening. So the both intra and intercellular digestion. Okay. Next, reproduction. आता रिप्रोडक्शन मध्ये ह्या ठिकाणी हर्मॅफ्रोडाइट हा शब्द तुमच्यासाठी पहिल्यांदाच आलेला आहे, नवीन शब्द आहे. व्हॉट इज मीन बाय हर्मॅफ्रोडाइट और बायसेक्शुअल. बघा नीट लक्ष द्या. When the male reproductive organs and female reproductive organs present in each individual, it is called as hermaphrodite or bisexual. बघा मी काय म्हटलं, जेव्हा या ठिकाणी फिमेलचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आणि मेलचेही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन एकाच ॲनिमलमध्ये असतात तेव्हा त्यांना आपण काय म्हणतो, हर्मॅफ्रोडाइट किंवा बायसेक्शुअल. हे खूप महत्त्वाचं आहे, बऱ्याच ठिकाणी आपल्याला येत असतं, हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये रिप्रोडक्शन कोणत्या प्रकारे आहे, असेक्शुअल पण आहे आणि सेक्शुअलसुद्धा आहे. ॲनिमल एकच आहे पण त्यांच्यामध्ये असेक्शुअल पण रिप्रोडक्शन होते आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन ही होत असते. असेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय बडिंग अँड रिजनरेशन. बडिंग गेल्या वेळेस आपण पोरीफेरामध्ये सुद्धा बघितलेलं आहे की एक ह्या ठिकाणी ॲनिमल आहे, पॅरेंट ॲनिमल, त्याच्या ज्या ठिकाणी यंग त्याचा काही पार्ट असतो तेव्हा तो त्या ठिकाणी कट होतो आणि एका सबस्ट्रॅटमवरती पडतो आणि त्याच्यापासून नवीन एक ॲनिमल तयार होतो त्याच्यासारखाच. तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, बडिंग मेथड. म्हणजे हा बड आहे आणि त्याच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार. दिस इज द बडिंग मेथड. अँड रिजनरेशन.
म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं पुनरुत्पादन होऊ शकतं. सेक्शुअल टेक्स प्लेस बाय गॅमेट फॉर्मेशन. आपल्याला माहिती आहे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. आता हर्मॅफ्रोडाईट ॲनिमलमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन एकत्र आहेत, पण ज्यावेळेस त्या ठिकाणी रिप्रोडक्शन होत असतं तेव्हा त्याच्यातले मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट दोन्ही सिक्रीट होणार आहेत आणि ते काय होणार आहे, फ्यूज होणार आहेत आणि त्याच्यापासून झायगोट तयार होणार आहे. लक्षात आलं? त्याला आपण काय म्हणायचं, सेक्शुअल रिप्रोडक्शन. इट इज टेक्स प्लेस बाय गॅमेट फॉर्मेशन. एक्झाम्पल काय काय आहेत बघा. निडारिया ह्या फायलममध्ये, हायड्रा, त्याच्यानंतर ऑरेलिया ज्याला आपण जेली फिश म्हणतो, फायसालिया, अडमासिया, सी ॲनिमोन म्हणतो आपण त्याला, डिप्लोरिया, ब्रेन कोरल म्हटलं जातं त्याला, समुद्रामध्ये वगैरे छोटे पांढऱ्या कलरचे त्याच्यावरती छिद्र वगैरे असतात त्याला आपण एक कोरल्स म्हणतो तसे. तर तसं प्रकारे दिसतो हा. गॉर्गोनिया, सी फॅन. अशा पद्धतीनं फायलम निडारिया चे हे जनरल कॅरेक्टर्स आहेत. त्याचे एक्झाम्पल्स ही लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे आपल्याला. हेही CET नीटसाठी महत्त्वाचं असतं. बघा परत एकदा आपण हे रिवाईज करूया. दीज आर डिप्लोब्लास्टिक असिलोमेट टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन. जनरल कॅरेक्टर्समध्ये काय येतात बघा. दे आर ॲक्वॅटिक, मोस्टली मराईन, फ्यू फ्रेश वॉटर, रॅडियल सिमेट्री, डिप्लोब्लास्टिक असिलोमेट. झॉइड्स 2 आहेत, एक पॉलिप, मेडुसा जेलीफिशमध्ये वगैरे जसं जेलीफिश असतात. फॉर एक्झाम्पल हे जे आहेत हे जेलीफिश आहेत, हे मेडुसा आहे. ह्याच्यामध्ये फॉर्म्स कोणता आहे, मेडुसा. हायड्रा जर तुम्ही बघितला तर हायड्रामध्ये काय येणार आहे, हे पॉलिप फॉर्मेशन येणार आहे. डिस्टिंक्ट फीचर्समध्ये आपण बघितलं की ह्याच्यामध्ये सिलेंटेरॉन किंवा गॅस्ट्रोव्हेस्क्युलर कॅव्हिटी असते. त्याच्यानंतर टेंटॅकल्समध्ये न्यूरोब्लास्ट स्टिंगिंग सेल्स असतात जे ऑफेन्स डिफेन्सला त्याला मदत करत असतात. डायजेशन 2 प्रकारे जे आहे ते इंट्रा किंवा इंटरसेल्युलर, हे एकाच ओपनिंगमधून होत असतं. ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन आहे. रिप्रोडक्शन 2 प्रकारे, असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे याच्यामध्ये. पण ॲनिमल कसा आहे, बायसेक्शुअल म्हणजे हर्मॅफ्रोडाईट ॲनिमल आहे. Asexual reproduction takes place by budding or regeneration method and sexual by gamete formation. Example Hydra, Aurelia, Physalia, Diploria वगैरे.